नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या जस्ट कुक या चॅनलमध्ये। आज आपण करणार आहोत डाळ पालक। त्यासाठी मी तुरीची डाळ घेतली आहे साधारण 2 वाट्या। तुम्ही व्यक्तीप्रमाणे त्याचं प्रमाण घेऊ शकता। मी 2 वाट्या घेतली छोट्या आणि छान डाळ अशी स्वच्छ 3-4 पाण्याने धुवून घेतली। आणि यानंतर यातलं सगळं पाणी घाण मी बाजूला काढून स्वच्छ पाणी घालून छान ही डाळ आता शिजवायला कुकरमध्ये ठेवणार आहे। तुम्ही बघू शकता डाळीच्या दुप्पट पाणी मी यामध्ये घातलंय। आता यानंतर आपण या डाळीमध्ये थोडी हळद घालूया आणि छान कुकरमध्ये ही 4 ते 5 शिट्ट्या होईस्तोवर शिजवून घेऊया। आता पालकाची एक जुडी घेतली मी आणि ती स्वच्छ अशा पाण्याने धुवून घेतली मिठाच्या पाण्याने आणि अशी छान बारीक कापून घेतली। पालकामध्ये भरपूर प्रमाणात लोह असतं। आता आपला पालक छान असा बारीक चिरून झालाय, तुम्ही बघू शकता। छान असा बारीक चिरून झाल्यानंतर आता एका कढईमध्ये आपण पाणी घेऊया, साधारण 1 ते 1.5 ग्लास पाणी। आता पाण्याला उकळी येईस्तोवर आपण डाळीकडे बघूया। आपली डाळ छान शिजून झाली आहे, तुरीची डाळ। ही डाळ आता छान आपण घोटून घेऊया, म्हणजे एकजीव करून घेऊया छान। तुम्ही बघू शकता आपली डाळ खूप छान शिजली आहे। अशी रवी फिरवल्याने छान डाळ एकजीव होते। त्यात थोडं पाणी घातलंय मी, साधारण अर्धा ग्लास, आणि पुन्हा असं डाळ फिरून घेतली। आता जेमतेम आपलं पाणी उकळलंय आणि त्यामध्ये मी पालक घातलाय। हा पालक जास्त पण शिजवू नका, म्हणजे तो काळा पडेल जास्त शिजवल्यामुळे। साधारण 4-5 उकळ्या आल्या की गॅस आपल्याला बंद करायचा आहे। आता आपला पालक सुद्धा जेमतेम शिजून झालाय। पालकाचा रंग सुद्धा बदललाय। तर यानंतर आपण कच्च्या शेंगदाण्याचं कूट घालूया। यानंतर 2 ते 3 उकळ्या परत आपल्याला या पालकाला द्यायच्या आहेत, म्हणजे कूट छान पालकामध्ये शिजून एकजीव होईल। तुम्ही बघू शकता छान आता उकळी आली आहे पालकाला आणि शेंगदाण्याचं कूट सुद्धा छान यामध्ये शिजल्या गेलंय। आता एका कढईमध्ये आपण साधारण 1.5 पडी तेल घालूया आणि गॅस आपल्याला स्लिमच ठेवायचा आहे। तर आपलं तेल सुद्धा तापलंय। यात मी साधारण 1 चमचा मोहरी घातली। तर मोहरी छान तडतडली की यामध्ये आता थोडं मी जिरं घालणार आहे आणि कढीपत्ता घालणार आहे। 2 लाल मिरच्या घेतल्या मी खुडून। आता कांदा घातलाय। गॅस आपल्याला स्लिमच ठेवायचा आहे। नंतर छान आता हा कांदा परतून घ्यायचा आहे। आता आपला कांदा छान मंद गॅसवर आपल्याला परतून घ्यायचा आहे, गोल्डन ब्राऊन कलर होईस्तोवर। गॅस आपल्याला स्लिमच ठेवायचा आहे, म्हणजे कांदा जळणार नाही। कारण कांदा जर जळला तर भाजीची चव बदलते, टेस्टमध्ये फरक पडतो। तुम्ही बघू शकता आता कांदा आपला छान परतून झालाय। तर यामध्ये मी आलं, लसूण आणि कोथिंबीरची जी पेस्ट केली होती ती घातली। ती सुद्धा छान परतून घेतली। तुम्ही बघू शकता। आता यामध्ये थोडी कोथिंबीर घातली मी।
आणि कोथिंबीर घालून हे सगळं साहित्य परतून घेतलं. त्यामध्ये हळद घातली आहे मी, जिरा पावडर घातली आहे 1 चमचा, धणे पावडर 1 चमचा आणि लाल तिखट घालते. तिखट तुमच्या आवडीनुसार घालायचं आहे. मी साधारण 2.5 चमचे तिखट घातलं आहे 4 व्यक्तींसाठी. आता छान हे सगळं परतून घेतलं आहे मी यामध्ये. आणि मी थोडं यामध्ये गूळ आणि चिंच घालणार आहे. आणि हे सुद्धा छान परतून झाल्यानंतर यात लगेच टोमॅटो घालणार आहे. गॅस कमी ठेवून हे टोमॅटो छान परतून घ्यायचं आहे. थोडी कोथिंबीर घातली, परत सगळं जिन्नस असं छान मिक्स करून घेतलंय. चवीपुरतं मीठ घालायचं आहे, तुम्हाला हव्या त्या प्रमाणात. मी साधारण 2 चमचे यात मीठ घातलंय. मिठामुळे टोमॅटो छान शिजून येतं. आता टोमॅटोने सुद्धा तेल सोडले बाजूला, तुम्ही बघू शकता. आता आपलं डाळ आणि पालक एकत्र करून घेऊया. तुम्हाला किती व्यक्तीसाठी पाहिजे त्यानुसार तुम्ही पालकामध्ये डाळ घालून घ्या. आणि यानंतर मी या कांद्याच्या फोडणीत थोडं बेसन घातलंय आणि ते सुद्धा छान परतून घेतलंय. आणि आता मिक्स केलेलं डाळ आणि पालक मी या फोडणीत घालणार आहे. तुम्ही बघू शकता किती छान रंग आलाय भाजीचा. चिंच आणि गुळामुळे छान आंबट गोडपणा सुद्धा येतो भाजीला. तुम्ही भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता ही भाजी, खूप छान लागते. आणि यानंतर मी यामध्ये गरम मसाला टाकलाय थोडा आणि छान परतून घेतलंय. चला तर मग रेडी झालाय आपला डाळ पालक. फार छान लागते ही भाजी, तुम्ही नक्की करून बघा. आणि कशी झाली ती मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. एन्जॉय.